डबल ढोलकी मी म्हणेन घनश्याम. मित्रा मित्रा मी म्हणेन वैभव. खूप आहेत, एक नाही सांगू शकत मी असं. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, बिग बॉस मराठीचा नवा सीझन प्रचंड गाजतोय आणि दुसऱ्या आठवड्यात एलिमिनेट झालेला आहे निखिल. सो निखिल आज माझ्यासोबत आहे. कसा आहेस? मी मस्त. तुम्ही कशा आहात? अगदी मजेत आहे. कमालीचा प्रवास होता तुझा आणि तू परत वाईल्ड कार्ड एंट्री जर असेल तुझ्यासाठी किंवा परत जर जाण्याची संधी मिळाली तर आवडेल का तुला जायला? आता सगळं गुलदस्त्यात आहे. अजून त्या बाबतीत मी काही रिव्हील करून प्रेक्षकांना काही पोक करणार नाही. पण जर का तसं काही घडणार असेल तर नक्कीच बघूयात काय होतं. सो आता मी एक वर्ड सांगणार आहे जे तुम्ही बिग बॉसच्या टास्कमध्ये खेळला आहात. सो त्या वर्डला कोण जात आहे, कोणता सदस्य जातो आहे ते सांगायचं आहे. डबल ढोलकी. डबल ढोलकी मी म्हणेन घनश्याम. रडूबाई कोण आहे? रडूबाई मी माझी खूप चांगली मैत्रीण आहे, योगिता. शातीर कोण आहे? शातीर मी म्हणेन शातीर अरबाज आहे. तुझा मित्र खास? मित्र म्हणजे एक शातीर म्हणण्यापेक्षा म्हणजे काय आहे, त्याला जो गेम माहिती आहे, त्याला एक्सपिरियन्स आहे बेसिकली. त्याने आधी जे काही केलं आहे त्याच्यात साधारण अशा गोष्टी आहेत, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की डोकं कसं लावायचं, स्ट्रॅटेजीज कशा करायच्या हे अरबाजला उत्तम कळतं, म्हणून मी त्याला शातीर म्हणतोय. भित्रा कोण आहे? भित्रा मी म्हणेन वैभव, कारण त्याच्यात कपॅसिटीज खूप आहेत आणि मला पर्सनली खूप एक्सपेक्टेशन्स आहेत त्याच्याकडनं. पण त्यांनी जे काही त्या बोटवाल्या टास्कमध्ये जे काही झालं त्याच्यावरनं माझं असं मत बनलं आहे. कारण त्याला संधी होती हिरो म्हणून झळकायची, त्याच्या मित्राच्या अगेन्स्ट टक्कर द्यायची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती त्याच्याकडे, जी त्यांनी तेवढीशी वापरली नाही असं मला वाटतं. त्यामुळे त्या कारणासाठी मी त्याला म्हणेन तसं. बरं, घरातून बाहेर आल्यावर सगळ्यात आधी कोणाला फोन करून कळवलंस? ऑब्व्हियसली घरच्यांना फोन करून कळवलं, कारण माझा फोन माझ्या घरच्यांकडे होता. त्यामुळे मला माझा फोन हवा होता पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी. ऑब्व्हियसली तुम्हाला तुमचे इंटरव्ह्यूज असणार होते, त्यामुळे माझा फोन असणं खूप गरजेचं होतं. आणि शिवाय घरच्यांपासून इतके दिवस लांब राहिलो होतो तर त्यांना भेटायचं होतं आणि घरचे पुण्याला असल्यामुळे त्यांना यायलाही वेळ लागला असता, त्यामुळे त्यांना आधी कळवणं फार गरजेचं होतं. बरं, घरात कोणत्या सदस्याबरोबर शेवटपर्यंत मैत्री ठेवायला आवडेल? खूप आहेत, एक नाही सांगू शकत मी असं. पण योगिता आहे, अंकिता आहे, अभिजित दादा आहे, पॅडी दादा आहे, डीपी दादा आहेत, वर्षाताई आहेत, अंकिता आहे, सूरज आहे, खूप जण आहेत. सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.